उद्धवजी ज्या सभागृहात निवडून आले ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून आले का प्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून आले? ही निवडणूकच आहे ना. हो, पण मग बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीला धोका आहे. पण मग लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी अर्ज भरले, प्रतिनिधित्व करायला अर्ज भरले, त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेण्यात संविधानामध्ये प्रावधान नाही. आहेत. भारतीय संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. यामध्ये एखाद्या व्यक्तीला अर्ज भरणं आणि अर्ज मागे घेणं. बरं, तुम्ही मांडताना मांडणी नरेटिव्हला अशी कराल मुद्दामून खोडसाळपणे की त्याने अर्ज मागे का घेतला. माझं म्हणणं, त्याने अर्ज मागे घेण्यामध्ये संविधानिक अधिकार नाही. काही अशा केस असू शकत नाहीत का की समाज म्हणू शकतो की नाही तुम्ही दोघं भाऊ आपापसात, भाऊ म्हणजे हे नाही, जे काय असते जे कोणी उमेदवार असतील त्याऐवजी ह्याला संधी द्या, तू मागे ये. मग त्याने मागे घ्यायचं नाही. समजा एका गल्लीत आडीतले, समाजातले, बिल्डिंगमधले, गावठाणातले, कोळीवाड्यातले त्या पूर्ण भावकीने ठरवलं नाही आम्ही याला समर्थन देतोय, तू आता थांब, संविधानिक अधिकार त्याला वापरायचा नाही. आहेच. मग कसले प्रश्न उपस्थित करताय? आणि म्हणून म्हटलं नैतिकता तुमच्याकडे आहे का? तुम्ही पहिला राजीनामा द्या. तुम्ही बिनविरोधात आलेत निवडून आणि संविधानाच्या विरोधात बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आणि त्यातही ज्याने चुका केल्या असतील त्याला न्यायालय आहे. या देशातील सर्व संविधान व्यवस्था कार्यक्रम याच्यावरच प्रश्न उपस्थित करायचा. हा जो नवीन शहरी नक्षलवाद आहे ना, त्या शहरी नक्षलवादाचे पाईक उद्धवजी बनू नका. तुम्ही याला शहरी नक्षलवाद म्हणतायत, मग पश्चिम बंगालमध्ये, कारण हा प्रश्न आता उघडपणे तुम्हाला सगळीकडे विचारला जातो, पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यावर त्याला विरोध करणारे तुम्हीच भाजपवाले होतात ना, तुम्हीच कोर्टात गेला होतात, तुम्ही त्याला उघडपणे रस्त्यावरही विरोध करत होतात. मग त्यावेळेला नक्षलाईट नव्हतात का? अर्बन नक्षल तेव्हा नव्हता का? आणि आता अर्बन नक्षल जन्माला आला का? तुम्हाला तरी उत्तर माहिती पाहिजे. मी आजही ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी विरोध करू नये असं आम्ही म्हटलं नाही. आजही ज्यांना न्यायालयात जायचं आहे त्यांना जाऊ नये असं भाजपने म्हटलं नाही. नाही म्हटलेलं ना. मग जा की न्यायालयात. भाजप न्यायालयात गेलं, मुद्दा पुढे आहे. न्यायालयात गेल्यावर आम्ही निर्णय दिल्यावर आम्ही निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नाही उपस्थित केले, निर्णय मान्य केला. आम्ही सर्वोच्च न्यायालय चुकतंय असे अग्रलेख नाही लिहिले, आम्ही निर्णय मान्य केला. आम्ही या देशातल्या व्यवस्थांमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला, कारण ती व्यवस्था आहे. तुमच्यासारखे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर टीका टिप्पणी नाही केली आणि हे तुम्ही करता. म्हणून उद्धवजी तुम्ही शहरी नक्षलवादाचे पाईक आहेत का हा प्रश्न आहे. आम्ही हे केलेलं नाही. चला मान्य करूयात, शहरी नक्षलवाद हे नवीन एक समीकरण जन्माला आलेलं आहे. विरोध कराल तर तुम्ही शहरी नक्षलवादी म्हटले जाऊ शकता, ही एक भीती तर प्रत्येकाला आहे. त्यामुळे विरोध होऊ द्यायचा की नाही? कसली भीती? आम्ही कोणाला विरोध करा म्हटलेलं नाही, न्यायालयाला जाऊ नका म्हटलं नाही. आपल्या बाजूने न्यायाला की हट्टीपणा हे बंद करा. अगदी. तर मुळात जर कोणी असा आरोप करत असेल की बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी म्हणून काही पैसे दिले गेले, कोणी म्हणतं 5 कोटी दिले, कोणी 10 कोटी दिले म्हणतं, तर मतदार म्हणून, म्हणजे मी आमच्यातला एक मतदार म्हणून मी म्हणेन की पुढच्या वेळेला प्रत्येकानं अर्ज टाका, इतके टाका की खरेदीच करता येणार नाही उमेदवार. याला उत्तर एकच असू शकतं, जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज टाका. जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये लक्षात ठेवा,